2021च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे, प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचा आहे, त्यानंतर तो सोडवायचा आहे. बघा प्रश्न काय आहे, किमान किमान म्हणजे कमीत कमी किंवा लहानात लहान किमान 6 अंकी संख्या आणि कमाल कमाल म्हणजे जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे. सोपा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपल्याला किमान म्हटलं की आपण घाबरून जातो, आपल्याला माहित होत नाही. पण किमान म्हटलं की लहानात लहान संख्या, लहानात लहान 1 अंकी संख्या पोरांनो बघा, लहानात लहान 1 अंकी संख्या जी आहे ना ती आहे 1. लहानात लहान 2 अंकी संख्या पोरांनो आहे ती 10. किती आहे 10. एकावर 1 0. लहानात लहान 3 अंकी संख्या पोरांनो आहे, लहानात लहान 3 अंकी संख्या ती आहे 100. लहानात लहान 4 अंकी संख्या आहे पोरांनो, लहानात लहान 4 अंकी संख्या आहे ती एकावर 3 0. 4 अंक झाले का 1 2 3 4 अंक, ही 1000 ही लहानात लहान 4 अंकी संख्या आहे. लहानात लहान 5 अंकी संख्या आहे पोरांनो, 5 अंकी संख्या सांगा बरं किती असेल आता, एकावर किती शून्य 4 0 म्हणजे 10,000. लहानात लहान 6 अंकी संख्या म्हटलं पोरांनो, 6 अंकी तर ती आहे बघा 6 अंकी संख्या 1,00,000 म्हणजे एकावर 5 0. 1 2 3 4 5 6 झाली काय 6 अंकी संख्या. मग आपल्याला विचारलं त्यांनी किमान 6 अंकी संख्या आपल्याला भेटली, किमान 6 अंकी संख्या भेटली का, ठीक आहे हे इथं लिहितो मी. आता आपण लिहू कमाल. कमाल 4 अंकी संख्या. कमाल बघा, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या आहे पोरांनो 9. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या आहे 9. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे पोरांनो 99 म्हणजे 2 9. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे 3 अंकी 999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे पोरांनो, तुम्हाला आता कळत असेल, फक्त काय वाढवायचे पोरांनो आपल्याला पुढे 1 9 वाढवायचे. 4 अंकी म्हणलं की 4 9 लिहायचं, 5 अंकी म्हणलं की 5 9 लिहायचं, 6 अंकी म्हणलं की 6 9. तुम्हाला जर 9 अंकी म्हणलं तर किती 9 लिहिणार, 9 9 लिहायचं, 9 वेळा 9 लिहायचं. 4 अंकी म्हणलं आपल्याला किती 9 लिहावं लागतील, 4 9 लिहावं लागतील. 9999. मग आता यामधील फरक म्हटल्यानंतर पोरांनो आपल्याला करावी लागते वजाबाकी. काय करावं लागते, वजाबाकी. मग 6 अंकी संख्या मी आता इथे लिहितो, 6 अंकी संख्या आपल्याला 4 अंकी संख्या माहिती झाली, आता 6 अंकी संख्या मी इथे लिहितो, किती वजाबाकी करायची, ठीक आहे मला दिसेल असं लिहितो मी इथे. 4 अंकी संख्या आपल्या 6 अंकी संख्या आहे लहानात लहान, दिसते सर्वांना, ठीक आहे ही झाली 6 अंकी. एक दशांश शतक हजार हजार लक्ष म्हणजे 6 1 2 3 4 5 6 अंक आहे म्हणून ती 6 अंकी संख्या लहानात लहान. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे, 9999. यांची करा वजाबाकी. शून्यामधून 9 जात नाही, मग काय करायचं बरं, आपण इथं घेतो, इथं घेतोय, इथं होतात 10, इथं राहतात 0, या 10 मधून परत इथे घेतो, इथं राहतात 9 आणि इथं होतात 10, आणि मग या 10 मधून परत इथे घेतो, इथं राहतात 9, इथं होतात 10, या 10 मधून परत इथं घेतो आपण, इथं होतात 10, परत इथं 9 राहतात, इथं 10 राहतात, बरोबर की नाही. मग या 10 मधून 9 गेला पोरांनो 1 राहिला, या 9 मधून 9 गेले 0, बरोबर आहे का. या 9 मधून 9 गेले 0, या 9 मधून 9 गेले 0, आणि ह्या आता इथं 9 नाही, इथं 9 आहे फक्त, बस. तर आपलं आलं किती, 90,001. किती 90,001. अशा पद्धतीचे जर तुम्हाला प्रश्न आले तर अगदी त्याची जर प्रॅक्टिस जास्तीत जास्त केलं तर तुमचे प्रश्न बरोबर येतात. वाटतं सोपं आहे, पण हे शब्द वेगळा दिला की आपलं उत्तर चुकून जातं. चला लिहून घ्या.